एक विशिष्ट नाव दिलं जातं, त्याचं कारण असतं. सातारा देखील सातारा हे नाव का पडलं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. शहराभोवती असलेल्या 7 किल्ल्यामुळे साताऱ्याला सातारा हे नाव पडलं. सातारा. आणि आता या साताऱ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रिकेटच्या पटलावरची मोसमातली पहिली स्पर्धा आदरणीय गणेशजी चव्हाण साहेब आणि त्याचबरोबर प्रसिद्ध उद्योगपती आदरणीय धनंजय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली, कल्पकुशल नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी पाहतोय. अत्यंत दिमागदार असं आयोजन. 3 लाख रुपयाचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक, भरघोस पारितोषिक जवळजवळ 7 ते 8 लाख रुपये आज या स्पर्धेच्या माध्यमातून. जेव्हा विजेता संघ होईल, फायनलचा दिवस असेल शनिवारी 18 तारखेला, त्या दिवशी त्याचं वितरण केलं जाईल. अनेक वेगवेगळ्या गोष्टी त्याचा उल्लेख केला जाईल. tenniscricket.in वरती सध्या आपण पाहू शकता टीम मैदानावरती कोजेगाव सातारा टीम मॉडेल आपल्याला पाहायला मिळते. tenniscricket.in वरती जे प्रेक्षक आमच्यावर जॉईन झाले त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. तमाम प्रेक्षक या ठिकाणी या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. खाद्य पदार्थ इथे खाद्य संस्कृती जपली जाते आणि निश्चितच माणुसकीचा ट्रक देखील आमच्या उजव्या बाजूला उभा आहे. समोर प्रतीक देशमुख वडापाव सेंटर देखील तुमच्या प्रतीक्षेत आहे. तर अगदीच जास्त ऑक्टोबर हीट जाणवली तर तिथे कोल्ड्रिंक्स आणि आईस्क्रीम पण आहेत. आणि या स्पर्धेचं जे आयोजक आहेत त्यामध्ये आपण बघितलं तर पृथ्वीराज चषक 2025 सीझन 11 स्पॉन्सर बाय सुमेस्ती आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट. सध्या सुमेस्ती आईस्क्रीमचा पण बोलबाला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सामन्याला होते सुरुवात. 11:41 झाले. सामन्याला सुरुवात करायची आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्या. मैदानावरती खेळ सुरू होतोय. पूर्वीचं क्रिकेट आणि आताचं क्रिकेट, आपल्या भागातलं क्रिकेट कशा पद्धतीने आहे ते देखील पाहणं गरजेचं आहे. निमसोड 11 संघाखंड आघाडीचे फलंदाज दाखल होत आहेत. दोन्ही संघांचा एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी समाज कक्षामध्ये असणार आहे. कंपल्सरी. अक्षय भोसले आयकॉन खेळाडू, साताऱ्याचा सुपरस्टार या ठिकाणी दाखल झालाय. तर मयूर कुंभार देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे. खेळाचा राजा म्हणजे क्रिकेट. क्रिकेट असा खेळ आहे ज्याने जगभरातील कोट्यावधी लोकांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवलं आहे. तुम्ही मैदानावरील खेळाडू असाल किंवा प्रेक्षक, खेळाचा राजा क्रिकेट बरोबर नकळतपणे जोडले जातात. समर्पण, संघभावना, चिकाटी, खेळावरील नितांत प्रेम, MS धोनीचा शांत शहाणपणा किंवा विराट कोहलीचा आवेगपूर्ण उत्साह, ऋषभ पंत सेवागची आक्रमकता, क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकरची सभ्यता, क्रिकेटमधील क्रिकेटच्या सौंदर्याचा आणि अनित्यता उत्सव म्हणजेच क्रिकेट. आज आपण हा उत्सव इथे पश्चिम महाराष्ट्रामध्ये साजरा करतोय पृथ्वीराज चषकाच्या माध्यमातून. पृथ्वीराज चषक 2025 सीझन 11 स्पॉन्सर्ड बाय सुमेस्ती आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट. सामन्याला होते सुरुवात. वासिक सेफ आपल्या कोटातलं पहिले षटक टाकण्याकरता सज्ज होतोय. पुण्यनगरीतला हा जबरदस्त खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू. आणि आघाडीचे फलंदाज पहा. आघाडीचे फलंदाज मैदानावरती आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये सादिक राजापूरकर आणि उमेश केणी. पावरप्लेचं षटक आहे. पॉइंट कव्हर, त्यानंतर एक मिडापद क्षेत्ररक्षक, ऑफ साइडला एकूण 4 क्षेत्ररक्षक. काउंटडाऊन आपण करतोय. काउंटडाऊन 5 4 3 2 1 लेट्स प्ले. टप्पा खाते बिल्कुल उछालता. ऑन साइड पर गेंद को पुल किया गया. मिस टाइम स्ट्रोक. पैकलिप का इस्तेमाल करने का मौका बैटर को नहीं मिला. अभिजीत और मयूर कुंभार सातारा के बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है. और सामने वासिक. पूर्वी चषक में बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया था वासिक शेख ने. स्कोर
फिलहाल 1 रन बल्लेबाज अभिजीत का खाता खुला है। ऑन साइड पर मिडॉन है, काउ कॉर्नर पर खिलाड़ी तैनात है और इस वक्त फ्रंटलर गेंदबाज दूर वाले एंड से गेंदबाजी कर रहे वासिक शेख। अभिजीत और मयूर दोनों के पास काबिलियत है। मयूर कुंभार ऑन स्ट्राइक, एक स्लिप पर खिलाड़ी है। ऑफसाइड पर देखिए ये 5 खिलाड़ी तैनात है बैटर मयूर कुंभार के लिए, आइकॉन खिलाड़ी है। श्रीकांत घाड़गे पहुंची इनकी टीम मैदान के अंदर। इनिंग्स 11 इस ओवर की अगली गेंद, गेंदबाज तैयार है। ऑन साइड पर खेलना चाहते थे, बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, मयूर कुंभार बैक टू द पेबल एंड सफलता मिली है। चिराग जी हमारे साथ जुड़े। चिराग क्या कहना है जिस तरह से स्टार्ट हुआ है? आयकॉन विरुद्ध आयकॉन असं खरं तर लढत होती मयूर कुंभार विरुद्ध वासिक शेख, आणि इथे मात्र जे बॅटल होतं ना ते वासिकने जिंकलंय, कारण वासिकचा तुम्ही विचार केला उंच पुरा गोलंदाज आहे, खांद्याचा पुरेपूर फायदा उचलतो। त्यांनी पाहिलं की फलंदाज अजून थोडासा बाहेर निघतोय, त्याला फॉलो केलं आणि बॅटची आतील कडा आणि विकेट कीपरने कोणती चुकी केली नाही। बहुत ही बढ़िया स्टार्ट हुआ वासिक शेख के लिए और टिप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर था। इस गेंद को आपको ऑफ साइड पर खेलना था, आप ऑन साइड की तरफ खेलने गए और वहां फंस गए मयूर कुंभार। पहली से पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते वासिक शेख। स्कोर 1 रन 1 विकेट के नुकसान पर। तेजस न्यू बैटर और एक अच्छी गेंद इस बार थोड़ा लेट के लिए बीट हुए बल्लेबाज विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। रन बनाने का कोई मौका नहीं। एक्शन रिप्ले देखिए टेनिस की डॉट इन पर सही सोच के साथ गेंदबाजी आउट ऑफ द स्टंप, कुंडे पर टप्पा खिला रहे हैं और गेंद थोड़ी सी हरकत कर रही है गेंदबाज वासिक शेख की। गति परिवर्तन, आगे गेंद थी, मन बना के खेलने का प्रयास। लेन बॉल का इंतजार कर रहे थे चिराग और ये फुल टॉस, और फुल टॉस पर बल्लेबाज हमेशा बॉस बनते हैं, मिस किया बल्लेबाज ने। वासिकचा विचार केला सर, या मैदानावर वासिकला खूप चांगल्या पद्धतीने वासिक खेळलाय, अनेक वर्ष येऊन तो इकडे खेळतोय, त्यामुळे खेळपट्टीचा अनुभव त्याच्याकडे आहे सर। तेज तर्रार वाइड यॉर्कर। देखिए इनकी जो गेंदबाजी है ना चिराग, पहले गुंडे स्पॉट की तरफ गेंदबाजी की आउट ऑफ द स्टंप, उसके बाद में थोड़ा 2 मीटर के अंदर चले गए, ये डालना चाहते थे। इससे पहले वो गति परिवर्तन करने का प्रयास जिन्होंने किया था खास करके वासिक ने, वहां एक बार वो अच्छी गेंद नहीं थी, ये बहुत अच्छी गेंद थी वासिक द्वारा। स्कोर 1 पर रुका हुआ। आगे गेंद है, पॉइंट पर खिलाड़ी तैनात है, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए तो गेंद थर्ड मैन क्षेत्र की तरफ जा रही है। तेजस सर अभिजीत बीच मैदान पर डटकर बल्लेबाजी जरूर कर रहे हैं, वासिक का तिखी गेंदबाजी कर रहे हैं। चिराग एक अच्छा ओवर, पहले ओवर में केवल 2 रन और 1 सफल था, सफल ओवर है और घातक गेंदबाजी वासिक ने की है। नेहमी आपण म्हणतो की ज्या पद्धतीने ड्रीम स्टार्ट फलंदाजाला हवी असते तशी ड्रीम स्टार्ट गोलंदाजाला हवी असते, आणि ही ड्रीम स्टार्ट आहे पहा। पहिल्या षटकात 2 धावा, पॉवर प्लेचा एकच षटक आहे आणि पॉवर प्लेच्या एका षटकात फक्त 2 धावा, याचा अर्थ तुम्ही 2 ओव्हरचा एव्हरेज हा कव्हर केलाय। पावरफुल गेंदबाजी रही है पावर प्ले में वासिक द्वारा बढ़िया प्रदर्शन रहा। हमेशा स्टार्ट भी देखा जाता है, आगाज भी बहुत इंपॉर्टेंट होता है। पृथ्वीराज चषक 2025 सीजन 11 स्पॉन्सर्ड बाय सुमेस्ती आइसक्रीम एंड मिल्क प्रोडक्ट, और सुमेस्ती के जो प्रोडक्ट है ना वो भी धूम मचा रहे हैं। शुभस्य सुरुवात असं जे म्हटलं जातं आणि हे टॅगलाईन आहे सुमेष्टीचं। कालच आपण साहेबांना जर ऐकलं असेल, साहेबांची नितांत श्रद्धा गणपती बाप्पावर आहे आणि त्याच गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठा काल त्यांच्या प्लॅन्ट मध्ये झाली। आणि आपण पुन्हा एकदा मॅच कडे येऊया, पुन्हा एकदा प्रशांत जी हातवडे। सुंदर स्ट्रोक है बल्ले के बीचों बीच, खिलाड़ी यहाँ तैनात, उनके पास कोई मौका नहीं है। चौका या छक्का, चौका या छक्का, अंपायर इंतजार कर रहे हैं। बल्लेबाज का इरादा है पक्का और ये लगा शानदार छक्का। थैंक यू हलगी। टीम मेंबर्सना विनंती आहे, प्लीज आपण थोडंसं कंट्रोल करा, बाहेरून जर कुठला आवाज गेला तर त्या निर्णयाला बदलला जाईल, लक्षात ठेवा प्लीज। स्कोर 8 रन। सीधे बल्ले से बहुत ही जबरदस्त स्ट्रोक है, मिड ऑफ के ऊपर से गेंद बॉडी लगी, 4 रन। मैग्निफिसेंट बैटिंग बाय अभिजीत।
आपण नेहमी म्हणतो की प्रत्येकाला रोल दिलाय, प्रत्येक म्हणजे क्रिकेटचे मॅचेस असेल तर प्रत्येकाचा रोल आहे. जसं कॉमेंटेटरचा रोल आहे इकडून बोलणं, खेळाडूचा रोल आहे खेळणं, आणि पंचांचा रोल आहे त्यांचं काम करणं. म्हणजे मी नेहमी म्हणतो कॉमेंट्री करताना, हर किसी को एक का काम आता है, आणि मला वाटतं प्रत्येकजण त्याचं काम करण्यासाठी इकडे उपस्थित आहे. त्यामुळे बाकीच्यांनी त्यांची कामाची त्यांना जाणीव करून देणं कदाचित चुकीचं आहे. रोल तर आहे, भूमिका आहे, पण त्या भूमिकेला न्याय देणं महत्त्वाचं आहे आणि तो न्याय इथे आता अभिजित देतोय. 11वरती खेळतोय, खूप चांगलं. म्हणजे 56 झाल्यानंतर बऱ्याच वेळा बॅट्समन ऑनसाईडला खेळतो, पण हा जो फटका आहे तो अगदी सरळ बॅटनं खेळलाय. मिडअपच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार केलाय, खणखणीत चौकार अभिजितच्या बॅटमधनं. आज ट्रॅफिक जास्त झालं आहे, कारण गोलंदाजचा विचार केला, अमित सर हे ट्रॅफिक पोलीसमध्ये कार्यरत आहेत आणि आज थोडंसं जास्त त्यांनी दडपण घेतलंय स्वतःवर, कारण पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा आतापर्यंत खर्च केलेत. स्कोर 12 रन, 1 विकेट के नुकसान पर. ऑन सेट पर गेंद को पुल किया, बहुत ही जबरदस्त स्ट्रोक है. यहाँ बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है. महेश नानगोड़े ने गोता लगाते हुए गेंद को रोका. 2 रन या 1 सिंगल के ऊपर निर्भर, सिंगल के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ. रन संख्या 13 रन, 1 विकेट के नुकसान पर. जब वो सिग्नल लगता है ना तो 2 चीजें होती है. येस, पंच सांगतात, येस, रिव्ह्यू फॉर ऍक्शन. येस, रिव्ह्यू फॉर ऍक्शन. आणि मला वाटतं तिकडे जय पवार आहेत, ते ऑलरेडी तिकडे चेक करतील आणि आपल्यापर्यंत येईल. प्रत्येक संघावर, कोणत्याही संघावर अन्याय होणार नाही यासाठी प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू आपण दिलेला आहे. आणि जर अजून कंडिशन्स म्हणजे आपण म्हणतो की 19-20 असेल तर पंचांनी आपण सांगितलंय, जर तुम्हाला कधी वाटलं तर तुम्हीही रिव्ह्यू घेऊ शकता. त्यामुळे प्रत्येक संघाला एक, आणि पंचांना जेव्हा एखादा डिसिजन वाटेल की खूप क्लोज आहे तेव्हा तेही रिव्ह्यू घेऊ शकतात. जी हाँ, और इसीलिए खेल थोड़ा सा रुका हुआ है. पृथ्वीराज चषक 2025 एक मशहूर टूर्नामेंट है और अब 5वें दिन का खेल शुरू हो चुका है. टेनिस क्रिकेट.in पर बहुत सारे दर्शक आज हमारे साथ जुड़े हुए हैं. शंभू 11 पारगांव और जयहरीब दूध संघ रानंद टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा, आपको रिपोर्टिंग करना है. आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे. शंभू 11 पारगांव, जयहरी दूध संघ रानंद. 13 पवन. टीवी अंपायर जय पवार है, वो थोड़ा बिजी हो गए, थोड़ा समय भी ले रहे हैं क्योंकि गेंदबाज अमित, जिनका बॉलिंग एक्शन जो है अब चेक किया जा रहा है. इट्स नो बॉल. पृथ्वीराज चषक 2025 में अब अमित को रुकना पड़ेगा. नो बॉल का इशारा वासिक ने बताया, अमित भाई आपको रुकना पड़ेगा. वासिक भाई नया विकल्प आपको ढूंढना है. और जैसे कि चिराग जी, आपने वो ट्रैफिक के बारे में एक बहुत अच्छी बात बताई. ट्रैफिक जाम होता है और जब आपके दिमाग में बहुत सारे चलता है, एक बार फिर सारी चीजें चलती है, तब दिमाग भी काम नहीं करता और गेंदबाजी में परिवर्तन हो जाएगा. सिग्नल जब लगता है, खास करके उस वक्त वो रेड सिग्नल होता है और कुछ समय रुकने के बाद वो जो रेड सिग्नल है वो हरा हो जाता है. तो अभी समय जो है ना वो बल्लेबाजों का बहुत अच्छा चल रहा है. बढ़िया बल्लेबाजी खास करके अभिजीत द्वारा. थोड़ी परेशानी है गेंदबाजों के लिए. 11 और कोजेगांव सातारा के बीच आज के दिन का बहुत बड़ा मुकाबला. शॉट पे गेंद आंसर पर खेल दिया, पीछे खिलाड़ी बॉर्डर पर, स्क्वायर लेग पर पॉइंट के. रुकिए 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 बाबूराव, रुकिए, दिमाग की बत्ती को चलाइए. पॉइंट के खिलाड़ी को मैं देख रहा था, वो तो बिल्कुल सेलिब्रेशन के लिए चले गए. हाँ, तो नौका है, नया है वह. और जब नो बॉल होता है तो उसके बाद में फ्रीड का इशारा. स्कोर 15 रन, 1 विकेट के नुकसान पर. कड़क शॉट, लॉग ऑन बाउंड्री लाइन के बाद 6 रन. मी रिप्ले पाहिला असेल, पहा पुन्हा एकदा साधारण गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजाच्या समोर चेंडू दिला जातोय आणि फलंदाज सांगतोय थँक्यू व्हेरी मच. धावसंख्येला मात्र 6 आणि उभारणी मिळते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईट मोर द विकेट. मोठा फटका घ्यायचा, चेंडू हवेत होता, गोलंदाजाला संधी होती. इकडे मात्र विकेटची यष्टीरक्षकाला थोडस मेहनत करावी लागली असती, परंतु तसं काही झालं नाही. 21 धावा आणि सर
फिलहाल इस वक्त ओवर की समाप्ति हुई है। स्कोर मैं आपको बताऊंगा। स्कोर 21 स्कोर बोर्ड पर 21 प्लस ऑफ 1 विकेट। अभिजीत इंपॉर्टेंट पारी खेल रहे हैं। चिराग हमारे साथ जुड़े हुए हैं और पहले 2 ओवर की कहानी 10.5 का औसत है। स्कोर बोर्ड 21 रन 1 विकेट के नुकसान पर निमसोड। पहिलं षटक बघा, पहिल्या षटकात फक्त 2 धावा आल्या होत्या, या षटकात धावांचा पाऊस पडला आणि हेच असं आहे क्रिकेटमध्ये सर, आपण नेहमी म्हणतो की पलक झपकते ही परिस्थिती बदल जातीये। तुम्ही काय गमावलं त्याला महत्व नाही, तुम्ही काय कमावणार आहेत ना त्याला महत्व आहे। पहिल्या षटकात 2 धावा आणि या षटकात धावांचा पाऊस। वासिक शेखचं हे षटक पुन्हा एकदा निर्णायक ठरू शकते जर बॉलिंग च्या पद्धतीने त्यांनी आधीच्या षटकात केली होती पॉवर प्लेच्या वेळी, आणि आता त्यांची पुन्हा एकदा कमबॅक करणं त्यांच्या संघासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे, कारण इथून विकेट्स नाही आले तर सामन्यामध्ये अजून रंग भरला जाईल। वासिक अपने बोलिंग माप तैयार। फुल टॉस गेंद, इस बार पनिशमेंट की जरूरत थी। गेंद चलेगी लॉन्ग ऑन की तरफ, खिलाड़ी तैनात है, गेंद को फील्ड जरूर करेंगे। 1 रन का इजाफा, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता। रन संख्या कुल मिलाकर टोटल बन गया है 21। अभी 21 है, 2 ओवर के बाद वैसे 20 था। स्कोर 21 रन स्कोर बोर्ड पर। नो फुल टॉस गेंद ऑन साइड पर खेल दिया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है, 1 ही रन मिलेगा। पहले ओवर में चिराग वासिक ने केवल 2 रन खटके थे, बहुत ही घातक गेंदबाजी की थी, शानदार प्रदर्शन रहा था। स्कोर 21 से अब 22 रन 1 विकेट के नुकसान पर है। चर्चा तो बिल्कुल करेंगे। चिराग जी हमारे साथ कॉम बॉक्स में जुड़े हुए हैं। वासिक तैयार, ताकतवर शॉट खेलना चाहते थे, पुल करने के लिए गए, लेकिन बैकलिप का इस्तेमाल करने का मौका नहीं मिला। मिड विकेट की तरफ गेंद को फील्ड किया जाएगा, लेकिन तब तक समय है दोनों बल्लेबाजों के पास 1 रन मुकम्मल करने के लिए। 1 रन के साथ स्कोर अब बढ़ता हुआ। रन संख्या 23 रन 1 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर है। पृथ्वीराज चषक 2025 आप देख रहे हैं, बहुत ही शानदार आयोजन सुमिस्टिप आइसक्रीम एंड मिल्क प्रोडक्ट द्वारा। धनंजय चौहान साहब और गणेश जी चौहान साहब इस टूर्नामेंट के आयोजन करता। ऑन साइड पर खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद उछाल मिला, वासिक गेंद के नीचे है, तेरी ना मेरी, ये गेंद बीच में गिरी। और चिराग, वासिक भी ले सकते थे, वो मिडल का खिलाड़ी भी ले सकता था, लेकिन वो कॉलिंग नहीं था। बॉलिंग बहुत अच्छी थी, कॉलिंग अच्छा नहीं था। जैसा नेहमी म्हटलं जातं की मोबाईल में नेटवर्क का और क्रिकेट में कॉलिंग का बहुत बड़ा महत्व आहे, आणि मला वाटतं तिकडे कॉलिंग व्हायला हवी होती। कदाचित दोघांमधलं मिसकम्युनिकेशन झालं आणि जो फलंदाज चांगली फलंदाजी करतोय, परंतु आता त्या फलंदाजाला थोडासा डोक्यावर बर्फ ठेवा लागेल का, हाही महत्वाचा प्रश्न आहे, कारण हे तिसरं षटक आहे, 2 चेंडू येणं बाकी आहे। ओहो व्हॉट अ शॉक, परंतु धावा किती देतील पाहायचं। इकडे मात्र चेंडू सीमा पार, षटकार, वॉल बॅटिंग। कॅचेस विन मॅचेस असं नेहमी म्हणतात, परंतु त्याचा नमुना पहा। झेल सुटला, त्यानंतर षटकार आला, परंतु अजूनही 13 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे। काय इकडे थोडासा डोक्यावर बर्फ ठेवून खेळला जाऊ शकतो का, हा प्रश्न मला तरी विचारावा असं वाटतो फलंदाजाला। स्टॉक बेहतरीन स्ट्रोक, बहुत ही अच्छा स्ट्रोक है, टाइमिंग बढ़िया किया। खराब फील्डिंग, 2 रन लेने का मौका मिलेगा। फंबल अलाउज द बैट्समैन टू कम बैक पर सेकंड। 2 पर निर्भर रहना पड़ेगा। डगआउट से आवाज आ रही है, वासिक के खिलाफ में छक्का जड़ा, मैं तो कहूंगा वो जले पे नमक था। अपने कैच छोड़ा था, उसके बाद में रिवर्स विप रैम शॉट खेला और वो छक्का जड़ा था, कमाल का स्ट्रोक था। अब जाकर 3 ओवर 31 1 विकेट के नुकसान पर अभिजीत बहुत ही महत्वपूर्ण पारी खेल रहे, 27 पर 11 गेंदों का सामना किया। तेजस 3 पर बैटिंग कर रहे। आने वाले 2 ओवर का जो खेल है बहुत ही कुछ देगा। चिराग जी हमारे साथ जुड़े हुए, चिराग जी आपका स्वागत है। आने वाले 2 ओवर की जो कहानी है, अद्भुत कहानी, सुनिए चिराग की जुबानी। धन्यवाद प्रशांत सर, मी चिराग में तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या पृथ्वीराज चषकाच्या 5व्या दिवसात। खरं तर मला तेच म्हणायचं होतं की तेजस आणि अभिजित ज्या पद्धतीने खेळतायत, महेश नानगुडे गोलंदाजी मार्क करायला, आपण पाहत होतो की इथे थोडंसं अभिजितला सांगायचं होतं की थांबून खेळायचं होतं। 3 षटकं झालेल्या आहेत, धावसंख्या फलकार 31 31 वर 1, 2 षटकांचा खेळ बाकी आहे। महेश नानगुडेचा विचार केला, सध्या सर्वात गोल्डन टच मध्ये असलेला खेळाडू अर्थात महेश। मुळशीचा एक पॅटर्न तुम्हाला फार प्रसिद्ध झालेला पाहिला होता, त्यानंतर आणखीन एक पॅटर्न सध्या मार्केटमध्ये गाजतोय, तो मुळशीचा खेळाडू, बावधनचा खेळाडू अर्थात महेश नानगुडे।
नक्कीच महेश नानगुडे ऑलराऊंडर खेळाडू, चला त्याची गोलंदाजी पाहायला आवडेल. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, पहिला चेंडू खराब, पुरेपूर फायदा, चेंडू सीमा पार, खणखणाती पृथ्वीराज षटकार. जसे आमचे नाना नेहमी म्हणतात, चेंडू गेलाय दूर 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 आणि गोलंदाजाचा काढलाय धूर धूर धूर, आणि असंच काहीतरी हा पहिल्याच चेंडूवर धूर काढलाय असं मला हरकत नाही. धावसंख्या 6 आणि वाढते. एका बाजूला मुळशी पॅटर्न आहे, दुसऱ्या बाजूला सातारा पॅटर्न. आता निमसोडचा पण पॅटर्न आहे, तेजसने दाखवून दिलं. फुलटॉस टाकल्यानंतर कोण सोडणार दादा? आपण नेहमी म्हणतो अशा चेंडूला आपण म्हणतो की आ बैल मुझे मार, आणि तुम्ही भारतीय फलंदाजाला ऑन साईडला पायावर चेंडू टाकू शकत नाही, आणि तो खास करून फुलटॉस. आणि पहा ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, त्याच्याकडे ती कुवत आहे, त्याच्याकडे ती फलंदाजी आहे, त्यांनी ती दाखवून दिला. आधी तो धडपडत होता, आधीचे तुम्ही 7 चेंडू बघा, 3च धावा त्यांनी काढल्या होत्या. या 8वा चेंडू जसा आला हा षटकार आलाय, म्हणजे मॅच बदलते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. जसा तुम्ही कमेंट्री करता नेहमी म्हणता की आग सिर्फ एक तरफ नहीं लगी है, अब आग दोनों तरफ लगी है असं म्हणायला हरकत नाही. धावसंख्या 1 अजून वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 38. लॉस ऑफ 1. पहिलं षटक ज्या पद्धतीने गेलं होतं आणि त्यानंतर केलेला कमबॅक. आपण नेहमी आयुष्यात म्हणतो, तुमच्या आयुष्यात जर कधी अपयश आलं तर खचून जाऊ नका, कारण अपयशानंतर यशाची जी चव चाकायची जी मजा असते ना, ती काही वेगळी और असते. आणि निमसोड संघाने ते दाखवून दिलं. पहिल्या षटकात 2 आणि आताची स्थिती 38 वर 1. काय कमबॅक आहे. शॉर्ट बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खराब आहे, 2 धावा मिळणार. 40 धावा या फलकावर आहेत. असं वाटत होतं की धावसंख्येला कुठे ना कुठे ब्रेक लागेल, परंतु ज्या पद्धतीने निमसोडनी कमबॅक केलाय, 40 ऑन बोर्ड, 40 धावा या फलकावर आहेत आतापर्यंत. आपण पाहतात पृथ्वीराज चषक 20-25. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेत आहे, झेल व्हायला होता, झेल सुटलाय आणि तू मै मध्ये 1 धाव मात्र मिळेल. धावसंख्या 1 नि वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 41. 41 धावा या स्पर्धेचे शिल्पकार आणि ज्या व्यक्तिमत्वाने या पृथ्वीराज चषकाची उंची एक वेगळ्या दिशेने नेली, अर्थात माननीय श्री गणेश चव्हाण साहेब. आता आजपासून थोडेसे रिलॅक्स आहेत. 2-3 दिवस म्हणजे पृथ्वी प्लॅनेटचं ओपनिंग असेल, त्यानंतर डेअरीचा वर्धापन दिन असेल, याच्यामध्ये ते थोडेसे बिझी होते, परंतु साहेबांनी सांगितलंय की आजपासून माझा संपूर्ण वेळ हा क्रिकेटसाठी आहे. आणि इकडे मात्र चेंडू जातो निर्धाव. धावसंख्येचा विचार केलाय 41 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यात 4 चेंडू झालेत. या षटकातील 2 चेंडूचा खेळणं बाकी. गोलंदाज पुन्हा एकदा महेश. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन आहे. इकडे मात्र कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे विकेट, आणि सॅक्रिफाईस केलाय खरं तर विकेट, आणि पंचांचा वाईटचा इशारा, अवांतर धाव. आणि धावसंख्येचा विचार केला 42, लॉस ऑफ 2, परंतु वेल प्लेड म्हणत ही चांगली भागीदारी रचली गेली खरं तर, कारण 40 धावांची भागीदारी होती, खूप महत्वपूर्ण होती. प्रशांत जी चिराग, जिस तरह से पुनरागमन किया गया बल्लेबाजों द्वारा, पहले ओवर में केवल 2 रन थे, दूसरे ओवर में 19 रन आए. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी अभिजीत द्वारा रही. और पुनरागमन दो तरह से होगा. एक तरफ महेश नानगुडी के पहली गेंद पर छक्का आया था, उसके बाद में इन्होंने कमबैक किया. अब ये कमबैक है या वेलकम बैक, ये आने वाली 2 गेंदें बताएगी. नए बैटर आए अक्षय, स्कोर 42, 2 विकेट के नुकसान पर. 42 2 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 4. शॉर्ट बॉल होता, फायदा उचलायचा होता, चेंडू पुन्हा एकदा खराब आहे, आणि वीरेंद्र सेहवागच्या जर्सीचा नंबर सध्या स्कोर कार्डवर लागतोय. 44, 44 धावा. आणि समोर ज्या पद्धतीने फलंदाज आहे, आपण पाहतोय निमसोड संघाचा अभिजीत, त्याच्या नावातच जीत आहे. तो आपल्या संघाला ती घेऊन देणार का, की समोरचा संघ त्यांना डॉमिनेट करणार, हे तर अजूनही खूप सारे प्रश्न आहेत. त्या प्रश्नाची उत्तरं लवकरच आपल्याला शोधायची आहेत. परंतु या सामन्यात प्रेक्षकांचं मनोरंजन होते. काय सामना होता, कसं म्हणतात की काय होतास तू आणि इकडे काय झालास तू, असं म्हणायला काही हरकत नाही. हो, तेच तरार, ही खासियत आहे महेश नानगुडेची. त्यांनी आधीचे चेंडू व्हेरिएशन करण्याच्या नादात खराब टाकले, परंतु यावी तो सांगतोय की हम भी किसी से कम नहीं. और कौन कहता है कि बादाम खाने से अकल आती है? बादाम खाने से अकल नहीं आती, ठोकर लगने से अकल आती है. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, डोक्यावरून गेलाय चेंडू, मात्र लॉंग बाउंड्री ला क्लिअर करतोय चौकार.
सर या मैदानाचा जर तुम्ही आतापर्यंत मी आता गेले 5 दिवस इकडे कॉमेंट्री करतोय 50+ हा जो स्कोर आहे म्हणजे तो सेफ नाही सांगत परंतु फायटिंग स्कोर 50+ आहे त्यामुळे आता इकडे 48 झाले 1 षटक अजूनही बाकी आहे आणि खास करून अभिजित सारखा फलंदाज 14 चेंडू 32 वर आहे म्हणजे ती जमेची बाजू आहे आणि मला वाटतं एका षटकात किती धावा जमणार याचं प्रेडिक्शन तुमच्याकडून घ्यायला मला आवडेल. प्रेडिक्शन तो मैं बताऊंगा लेकिन आज 2 आइकॉन खेल रहे हैं तो 50 काफी नहीं है. 50 काफी नहीं है मेरे हिसाब से. आपके हिसाब से बिल्कुल वो 50 काफी है. आइकॉन खिलाड़ी है तो वो 20 रन एक्स्ट्रा चाहिए कम से कम. वो 60-70 रन तो आपको बनाने पड़ेंगे. 5 ओवर का ये मुकाबला है. अगला मुकाबला शंभू 11 पारगांव और जय हरीप दूध संघ रानन टीम ने रिपोर्टिंग किया है. शंभू 11 पारगाव टीम आपको रिपोर्टिंग करना. पारगाव संघ आपण रिपोर्टिंग करा. चला लवकर यायचंय. शंभू 11 पारगाव. सर संघाची स्थिती सध्या खराब आहे म्हणून डॉक्टर साहेबांना आता बोलवलंय गोलंदाजीला. आता डॉक्टर साहेब काय करणार याकडे लक्ष आहे. समोर मात्र अक्षय भोसले आयकॉन आहेत. पहिला चेंडू डॉक्टर साहेबांनी इथे मात्र चांगलं इंजेक्शन दिलंय. पहिला चेंडू निर्धाव जातोय. आता डॉक्टरचं वैशिष्ट्य काय असतं व्हेंटिलेटर वरती जेव्हा पेशंट असतो त्याला परत उठवायची ताकद त्यांच्याकडे असते. संघ अडचणीत आहे आणि कधी डेन टॉनिक द्यायचं हे डॉक्टरना चांगलं माहिती आहे. डॉक्टर सागर यांनी सुरुवात तर खूप चांगली केलेली आहे. तर पाहूया समोर मात्र अक्षय. आपण पाहतोय 14 बॉल 32 सध्या स्ट्रॅटर्जी असणाऱ्या समोरच्या संघाची की अभिजितला समोरच उभं ठेवायचंय. हो मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बराच खेळायचा तिथून मात्र महेश येतोय त्यामुळे चेंडू त्याच्या हातात विसावणार. खूप चांगला झेल. विकेट. सर तुम्ही जर पाहिला असेल ना चेंडू आता तुम्ही रिप्ले मध्ये पण पहा चेंडू वरती गेल्यानंतर त्यांनी थोडासा वेगळ्या दिशेने तो गेला म्हणजे ज्या दिशेने यायला होता थोडी त्यांनी दिशा बदलली परंतु महेश तानपुडे काय कमालीचा झेल इकडे मात्र पडला. हवेचा आज हवा आपण पाहू शकता इकडे तुम्ही पाहू शकता हवेचा जोर आहे त्यामुळे आता या मॅच मध्ये डॉक्टर साहेबांनी तर बल्ले बल्ले केले. डॉक्टर साहेबांनी कमबॅक करून दिले संघाला. संकटात आपण देवाकडे नमस्कार करायला जातो की देवा आता मला वाचव आणि डॉक्टर हा देवासारखाच असतो आणि आजारी पडल्यानंतर आपण डॉक्टरकडे जातो. संघ अडचणीत असताना डॉक्टरकडे गेल्यानंतर आता स्थिती म्हणजे सागर डॉक्टर यांची जी गोलंदाजी आतापर्यंत तरी खूप दर्जेदार झाले चांगली झाले. फलंदाज सागर आहे. पहिला चेंडू फुलटॉस होता त्या चेंडूला मात्र दिशा दिली आहे. आता स्ट्रॅटर्जी आहे. आता खरं डॉक्टरांची परीक्षा आहे आपण म्हणूया कारण एक सेट फलंदाज समोर आहे. अभिजित ज्यांनी 14 चेंडूत 32 धावा काढलेल्या आहेत. या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेत आतापर्यंत 2 फलंदाज 1 फलंदाज ज्याला अर्धशतक झळकावता आलेला आहे आणि 1 फलंदाज तो जवळ आला होता खूप जवळ. व्हॉट अ बॉलिंग टाळ्या व्हायला हरकत नाही. अप्रतिम गोलंदाजी आणि डॉक्टर साहेबांकडे बघून मला असं वाटतंय खूप वर्षाचा अनुभव आहे आणि आपण नेहमी म्हणतो की अनुभव हा माणसाचा सर्वात मोठा गुरु आहे. आणि जे बाकीचे गोलंदाजांना नाही जमलं ते डॉक्टर यांनी आतापर्यंत करून दाखवलंय. अफलातून गोलंदाजी सागर डॉक्टर यांची. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता. याही मात्र इंटू द गॅप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू येतोय. वॉट अ फिल्डिंग. 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धाव पूर्ण. सर आता जी माहिती मिळाली त्यांच्या संघ सहकार्यांकडून की याच सरांनी म्हणजे डॉक्टर सरांनी आपण ज्या खेळाडूला या टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव पवन केने याला बाद केलं होतं म्हणजे पहा त्यांच्याकडे जी साताराच्या एका स्पर्धेमध्ये त्यांनी त्याबद्दल सांगितलंय. धावसंख्या 51 ऑन बोर्ड. लास्ट बॉल. डेथ ओव्हर कशी करायची हे डॉक्टर साहेबांनी सांगितलं परंतु अंत त्याला करता आला नाही परंतु तरीही म्हणेल हे चांगलं षटक चांगलं ठरलं. फक्त 9 धावा या षटकात खर्च झाल्या त्यांच्यामध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय. धावसंख्या फलकावर लागलाय 57 and 58 इज अ टार्गेट. शंभू 11 पारगाव टीम जयरी दूध संघ राणंद आपण टॉस साठी यायचंय. चला प्रत्येक संघाला विनंती आहे मित्रांनो थोडंसं घाई करा. आम्हाला ही वेळेचं बंधन आहे. जर तुम्ही वेळेवर आलात तर आपण जे मॅचेस आहेत ते कंपल्सरी 5 षटकांचे खेळू आणि जर तुम्ही वेळेचा अभाव दाखवला तर कमी षटकांचे मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. बरड हे नाव जेव्हा जेव्हा येते मग सुनील भिसे ही नाव आपल्याला नक्कीच ऐकायला मिळते आणि लल्ला त्यांचे जे बंधू आहेत ज्या बंधूंनी कमाल धमाल केलाय त्यांच्याकडे जर जाऊया बॅटिंग अनालिसिस कडे. प्रशांत सर आपल्याला बॅटिंग अनालिसिस सांगतात.
अभिजित 40 धाबा 17 चेंडूमध्ये 40 अप्रतिम बॅटिंग केली नेत्रदीपक फलंदाजी जेव्हा पहिला गडी बाद झाला मयूर सारखा एक्का हुकमाचा एक्का स्वस्तात भोपळा पडू शकला नाहीये अशा वेळा अभिजितच्या खांद्यावरती बिनीच्या फलंदाजावरती मोठी जबाबदारी होती अभिजितनं सार्थपणे चांगली कामगिरी करत त्याच्याबरोबर एक मोठी भागीदारी रचली आणि त्याचा फायदा झाला एकूण या मॅच मध्ये 6 एक्स्ट्राचा आहेत 5 षटकानंतर धावफलकावरती एकूण धावा 57-58 धावांचं आव्हान निमसोड इलवण संघानं गोजेगाव सातारा संघासमोर ठेवलंय पाहूया या ठिकाणी गोलंदाजी 30 चेंडूमध्ये 58 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता आहे तर आता मॅचचा पुढचा शंभू 11 पारगाव आणि जयहरी दूधचा संघ राणन आपण टॉस साठी यायचे चला तर पुढच्या 2 षटकांसाठी नाना यांना आपण आमंत्रित करूया आणि नंतर पुन्हा आम्ही आपल्याबरोबर जोडले जातोय या चला सलामीची जोडी मैदानाच्या आत जाण्यासाठी तयार आहे एका बाजूला वासिक शेख तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय महेश नांदगुडे हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आत जातील चला थोडंसं घाई करा 12 वाजून 11 मिनिटं झालेली आहेत आणि नवीन गोलंदाज पहिल्या षटक ज्यांच्या हातात दिलं जाते गोलंदाजी मार्कवर तर पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज महेश पवार पहिलं षटक घेऊन येईल तर स्ट्राईकला फलंदाज वासिक की महेश हे पाहावं लागणार आहे 58 धावांच्या आव्हानाचा पाठलाग आपण पाहतात पृथ्वीराज चषक परंतु डॉक्टर साहेबांचं कौतुक करेल वेल बॉल आपण पाहतो ज्या पद्धतीची गोलंदाजी त्यांनी केली खरं तर डेथ ओव्हर मध्ये आणि सेट बॅट्समन समोर असताना फक्त 9 धावांचा मी म्हणेन की 9 धावा देणं ही गोलंदाजी खूप चांगलीच म्हणावी लागेल खास करून टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही उल्लेख काय केला डेथ ओव्हर आता डॉक्टर आणि जीवन मरणाचा जेव्हा प्रश्न येतो ना तेव्हा डॉक्टर हेच वाचवू शकतात खूप चांगली कामगिरी कौतुकास्पद झाली यात काही शंका नाहीये महेश प्रमोद नानगुडे मैदानावरती नॉन स्ट्रायकर एंडला तर स्ट्रायकर एंडला आपण वासिक शेखला पाहतोय महेश पवार आपल्या कुठं पहिल्या षटक टाकण्याकरता सज्ज असेल आणि मजा येणार आहे मॅचमध्ये कारण 58 धावांचा पाठलाग एक मापक धाव जसं आपण 50 म्हणालात पण आयकॉन खेळलो त्यामुळे त्या 10 धावा अतिरिक्त असणं गरजेचं होतं त्या अतिरिक्त धावा आल्यात अभिजितनं अफलातून कामगिरी केली चला दोन्ही फलंदाजांना विनंती आहे ती गाडी समोरची गाडी हा ती मला वाटते फायबर साठी आले पण ती थोडीशी मैदानाच्या बाहेर करा जेणेकरून आपल्याला कुठेही अडथळा होणार नाही महेशजी जगताप सर वाठारचे यांना मी विनंती केली सर आपण येऊन व्यासपीठावर बसायचं सर या सर आपण व्यासपीठावरून बसा तर सामना चालू होता चला दोन्ही संघांना द्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा 58 इज अ टार्गेट tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे तुम्ही अजूनही tenniscricket.in ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका 58 इज अ टार्गेट गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महेश पवार स्ट्राईकला वासिक शेख नॉन स्ट्राईकला महेश नानगुडे एक चांगला बॅटल आपल्याला 5 षटकात पाहायला मिळणार आहे पहिला चेंडू शॉर्ट बॉल होता त्या चेंडूला केला इकडे मात्र संधी होती पहा सर तुम्ही पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पहा त्या क्षेत्ररक्षकाकडून चुकी झालाय का हाही महत्वाचा प्रश्न आहे कारण त्यांनी हात टाकला नाही तो आधीच डाऊन झालाय पहा रिप्ले मध्ये पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या जवळ हा चौकार येतोय पहिल्या चेंडूवर चौकार आणि पहा ज्या पद्धतीने हा चेंडू खेळलाय जैसी गेंद वैसी नसीहत असं आपण ज्यांना नेहमी म्हणतो प्रशांत सर तसाच हा फटका होता
गेंद के मिनट के हिसाब से बल्लेबाजी करना वासिक पसंद करते हैं। महेश पवार की अगली गेंद, फुल टॉस गेंद, अच्छा स्ट्रोक है, बॉलर के सर के ऊपर से गेंद बाउंड्री की तरफ जा रही है और ये क्या हुआ, गेंद बाउंड्री के बाद 4 रन, वासिक के पारी का दूसरा चौका। पॉवर प्ले म्हणजे आपण नेहमी म्हणतो की फलंदाजासाठी नंदनवन असते, कारण दोनच क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतात आणि अशा वेळी जर तुम्ही फलंदाजाच्या रीच मध्ये चेंडू दिले तर फलंदाज मात्र तुम्हाला सोडत नाही। 2 चेंडूवर सलग 2 चौकार। यावेळी मोठा फटका इनसाइड आउट, चेंडू मात्र कव्हर पॉइंटच्या वरतून खणखणीत पृथ्वीराज षटकार। आपण नेहमी सर बघतो की फलंदाज फक्त ऑन साइडला जास्त घेतात, परंतु तुम्ही जर वासिकला पाहिलं हा षटकार एक नयनरम्य फटका म्हणायला काही हरकत नाही और बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। इनका नाम है वासिक और इनका बेहतर है बेसिक और इसीलिए वो शॉट खेल रहे क्लासिक। ऑफसाइड पर बल्लेबाजी करना एक अच्छा शॉट था जो बॉलर के सर के ऊपर से, उसके बाद में कवर के ऊपर से चौका। अभी फिलहाल लीन करते आगे आते हुए गेंद को खींच दिया था, कवर पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर, छक्के के साथ स्कोर 14 पर पहुंच चुका है। सर आपने जो टैगलाइन बनाया, मैं भी एक टैगलाइन के लिए और जाना चाहूंगा, लेकिन इस गेंद के बाद अब तक का स्कोर 14 धाव फलकार आहेत। याही मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निसा आणि मिड ऑनचा खेळाडू चेंडूवर येतोय, सिंगल मेल, धावसंख्या 1 निवाडते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 15। आपण नेहमी म्हणतो कि जो अपने बल्लेबाजी से बनाए सभी को आशिक, वो बल्लेबाज या वासिक। बिल्कुल आपने सही कहा, इनके बहुत सारे आशिक है, बहुत सारे फैन है। स्कोर 15 रन बगैर किसी नुकसान के। अभी वो 2 गेंदों का खेल बहुत महत्वपूर्ण रहेगा। महेश पवार गेंदबाजी करे, पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर चौका, तीसरी गेंद पर सिक्सर, उसके बाद में सिंगल लिया गया। अब महेश प्रमोद नानगोड़े इज ऑन स्ट्राइक, मैन फ्रॉम मुल्शी बाउधन। आई स्कोर उनका इनके करियर का 80 है। अमराज मृत्युंजय टीम के लिए हमेशा बतौर प्रारंभिक बल्लेबाज खेलते हैं। ऑफ के बाहर गेंद को कट किया, टकाटक पटापट कमाल का अपर कट, महेश नानगुड़ के बल्ले से चौका। चिराग 2023 और 24 में 5000 रन बनाते एक सीजन में, वो खिलाड़ी है महेश नानगुड़े मैदान के अंदर। और एक और इंटरेस्टिंग बात है जिसके बारे में चर्चा होगी, ये खिलाड़ी है, इनका भी क्लास अलग है, अलग किस्म की बल्लेबाजी करना पसंद करते हैं। ये अच्छी गेंद है, आगे कर खेलने का प्रयास, उमेश किनी साहब क्या इशारा करने वाले, बिल्कुल बढ़िया गेंद थी। और पहले ओवर का खेल, रन रेट के बारे में चर्चा होगी। स्कोर 19 रन स्कोर बोर्ड पर है और वासिक 15 पर के तरह 4 गेंदों का सामना किया, महेश 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं। तो इस मुकाबले में बहुत ही बेहतरीन स्टार्ट हुआ है गोजेगाव क्रिकेट क्लब सातारा टीम के लिए। ज्या पद्धतीची सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र इकडे पाहायला मिळते। धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकार 19 धावा, 58 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या षटकात 19 धावा आल्यात, 24 चेंडू, 39 धावांची गरज आहे। रिक्वायर्ड रन रेट 9.75 आणि हा सामना नक्कीच रंगतदार स्थितीत पाहायला मिळेल। आपण ज्या पद्धतीने इथे निमसोड संघाची फलंदाजी पाहिली होती त्याच पद्धतीने गोसेगाव संघाची ही आपण सध्या फलंदाजी पाहतोय। गोलंदाजी मार्क नवीन गोलंदाज अक्षय गोलंदाजी मार्क वर येतोय। पाहूया अक्षय कशा पद्धतीची गोलंदाजी करेल, त्याच्यासमोर मात्र वासिक आणि महेश हे दोन्ही आयकॉन सध्या सलामीला खेळत आहेत। आणि पाहायचं हे सलामीवीर ज्या पद्धतीने जी सुरुवात केली ती सुरुवात महत्वाची होती, पण आपण निमसोडकडून जर विचार केला ना तर त्यांना विकेट हवेत। जर विकेट आले तर मॅच मध्ये अजून रंगत वाढेल, नो डाऊट। मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेत आहे, चेंडू सीमा पार, खणखणाती पृथ्वीराज षटकार। वासिक से और सिक्सर देख, शॉर्ट पिच गेंद थी, बैकफुट पर तैयार थे, पुल किया ऑन साइड पर और जहां वो खेलना चाहते वहीं पर गेंद चली गई। बेहतरीन टाइमिंग, शानदार स्ट्रोक का वासिक के बल्ले से 21 पर खेल रहे, स्कोर 25 बगैर किसी नुकसान के। पुढचा चेंडू, पुन्हा चांगला चेंडू। सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रशांत सरांना ते हिट करणारा चेंडू, प्रशांत सरांनी त्यांची जास्त तारीफ केली वाटतं, त्यामुळे कदाचित वासिकनी प्रशांत सरांना सांगितलं पहा हा चेंडू अडून दाखवा। धावसंख्या 1 निवाडते, धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र
26-22 वर जाऊन पोहोचलाय वासिक. आणि वासिकचा विचार केला तर त्याची फलंदाजी ही नेहमी दर्जेदार या मैदानावर झाली आहे. आम्ही अनेक सीझन त्याला या मैदानावर खेळताना पाहतोय. त्यामुळे वासिक शेख आणि या मैदानाचं नातं काही वेगळं आहे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय अक्षय, त्याला मात्र विकेट साठी जावं लागणार आहे. सरळ बुंद्यात, व्हॉट अ बॉलिंग. हे ब्रह्मास्त्र असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. या ब्रह्मास्त्राला दोनच उत्तर आहेत, एक तर डिफेन्स करा, नाही तर मग धोनी स्टाईल मध्ये हेलिकॉप्टर खेळा. इकडे मात्र धावसंख्या एक निवाडेल, धावसंख्या जाऊन पोचते ती मात्र आता 27-27 ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आज चालू आहे. आपण पाहतात पृथ्वीराज चषक आणि पृथ्वीराज चषकातील ही लढत क्रमांक पहिली या 5व्या दिवसातील, जिकडे एक गाव एक संघ 2 आयकॉन आज आपल्याला पाहायला मिळतात. चला जाऊया मैदानाच्या आत. पुढचा चेंडू, यावेळी चेंडू थोडासा खाली राहिला, सिंगल्स मात्र इकडे मिळेल. डिक्लर झोन मध्ये चेंडू येतोय, परंतु धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावा. शंभू 11 पारगाव संघ, चला या. आपणास विनंती आहे टॉस साठी यायचंय. शंभू 11 पारगाव संघ. पारगाव संघाचा विचार केला तर पारगाव संघ त्याचे तरी काही खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेत खेळून गेलेत, त्यामुळे त्यांच्याकडे एक चांगला अनुभव असणार. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक का पुढे आला नाही. तुम्हाला सिंगल्स नाही वाचवायचे, तुम्हाला आता विकेट्स हव्यात. परंतु पहा इकडे 2 धावा, जिकडे 1 धाव व्हायला हवी होती तिकडे 2 धावा. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 30 धावा. 30 ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या चल लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. आणि सध्याची रन रेटचा विचार केला तसं तो 16च्या वरती आहे. रिक्वायर्ड 8.84. गेंदबाजी कर रहे अक्षय, सामना करने के लिए बल्लेबाज महेश नानगुड़े. ओहो, बल्लेबाजी हो रही है दे दनादन और दर्शकों का हो रहा है भरपूर मनोरंजन. मैदान के अंदर महेश नानगुड़े, मैन फ्रॉम बाउधन, क्या जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं. मैग्निफिसेंट स्ट्रोक. खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद थे, उनके पास कोई मौका नहीं है. रडार में गेंद थी, पैरों की तरफ थी. स्ट्रोक जोन में आप गेंदबाजी कर रहे हैं और कहा वो सिंगल लेने वाले हैं. महेश नानगुड़े ने छक्का जड़ा. स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 36-36. हा जा 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 मध्ये जा सर. सर्वजण लागा जाऊ, एकच जण जा, फक्त एकच जण. 36 स्कोरबोर्ड पर है. जीतने के लिए 58 रनों की जरूरत है और आज दोनों तरफ बराबर की लगी हुई है. वासिक शेख और महेश नानगुड़े दोनों ने प्रभावित किया है. दोनों के पिटर में अच्छे स्ट्रोक है. वो अपर कट कर सकते हैं, कवर ड्राइव लगा सकते हैं, गेंद को कट कर सकते हैं, स्क्वायर कट कर सकते हैं, कवर ड्राइव लगा सकते हैं, गेंद को लॉप किया गया था. बहुत सारी चीजें आपने देखी है. दबाव इस वक्त बिल्कुल गेंदबाजों के ऊपर है. पारगाव संघ पुन्हा एकदा विनंती आहे, चला पारगाव संघ. मग त्यानंतर जर पेनल्टीला सामोरं जावं लागलं ना तर मग हयगय करू नका. त्यानंतर तुमची कोणतीही हयगय ऐकली जाणार नाही प्लीज. कारण ऑलरेडी सेकंड इनिंग सुरू झालेली आहे, 2 षटकं संपलेली आहेत. संघाकडून तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मयूर. मयूरवर ही आक्रमक चेंडू डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. गोलंदाज आहे मयूर, फलंदाजाचा पडलाय सूर, तो काढतोय गोलंदाजाचा दूर. मैदानात आलाय महापूर. धावसंख्या 42. टावरिंग सिक्सर. चला क्षेत्ररक्षक या मैदानाच्या. क्षेत्ररक्षक या, आपण या. चेंडू वरती गेला. क्षेत्ररक्षक फिल्डर मध्ये या. फिल्डर मध्ये या, कारण चेंडू वरती गेलाय. या आपण मध्ये या. धावसंख्येचा विचार केला 42. आणि पहा जसं आपण फुग्यातली हवा काढतो ना तशी सामन्यातली हवा काढलाय. सामना एकतर्फी चाललाय सर, कारण आता जे समीकरण म्हणते ना येणारे 17 चेंडू आणि धावाव्यात 16. अगदी बलून मध्ये हवा काढल्यासारखंच झालंय आणि मैदानात 2 खेळाडूंची हवा सुरू आहे, वासिक आणि महेश नानगुडे. यावी मोठा फटका खेळायचा होता. बॅटल होतं इथे आयकॉन विरुद्ध आयकॉन. आणि इकडे मात्र फलंदाज बाद. वासिक शेखची फलंदाजी आवडली असेल तर नक्की टाळ्या वाजवा, कारण 9 चेंडू आणि 29 धावांची ही महत्वाची खेळी त्यांनी मात्र केली सर. एंड ऑफ द वेरी गुड इनिंग महेश नानगुड़े के साथ वासिक ने बहुत इंपॉर्टेंट पारी, शानदार बल्लेबाजी की. 9 गेंदों में 29 रन, स्कोर 42, 1 विकेट के नुकसान पर.
अभिजीत आए हैं जिनके ऊपर दारोमदार मयूर को सफलता मिली है, लेकिन निमसोड टीम को विकेट चाहिए। एक विकेट से तो बात नहीं बनेगी और विकेट गुच्छे में चाहिए, और वो गुच्छा जो है ना चिराग, अंगूर का होना चाहिए, तब जाकर निमसोड की टीम कमबॅक कर सकती है। 16 चेंडू 16 धावांची गरज आहे। या सामन्याचा विचार केला ना सर, तर या स्पर्धेमध्ये सुपर ओव्हर आहे। जर सामना बरोबरीत सुटला तर चांगला चेंडू, चांगला फटका, सरळ बॅटने स्ट्रेट ड्राइव, चेंडू सीमा पार, खणखणाती, पृथ्वीराज चौकार। सीधे बल्ले से गेंद को खेल दिया था। आगे गिनती ज्यादा कुछ करने की जरूरत नहीं है, क्योंकि लॉग ऑन का खिलाड़ी थोड़ा वाइडिश रखा गया था और इसका फायदा उठाया। बेहतरीन स्ट्रोक, शानदार स्टार्ट अभिजीत के लिए। 4 पर बैटिंग कर रहे हैं, स्कोर 4 इस 1 विकेट के नुकसान पर। ओवर तीसरा प्रगति पर है, मयूर गेंदबाजी कर रहे हैं। मयूर का ये बहुत महत्वपूर्ण तीसरा ओवर आप देख रहे हैं। शॉर्ट पिच गेंद थी, अपर कट किया पॉइंट के ऊपर से, गेंद जा रही इस वक्त बाउंड्री लाइन की तरफ। पीछा करते हुए खिलाड़ी 2 है यहाँ डिक्र क्षेत्र में गेंद चली गई। चिराग धीरे धीरे इस मुकाबले में बहुत ही बेहतरीन प्रदर्शन करती हुई टीम संजय घाटगे मित्र परिवार गोजेगांव क्रिकेट क्लब सातारा आज बढ़िया प्रदर्शन कर रहे हैं, अपनी जीत की तरफ अग्रसर हो रहे हैं। धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकर 48 आणि आता फक्त समीकरण बघा काय म्हणते। 14 चेंडू 10 धावेची गरज आहे। 14 बॉल्स 10 रन्स। आणि मला वाटतं इथून जर सामन्याकडे जर पुनरागमन करायचं असेल ना, तर गोलंदाजाला मात्र जसं तुम्ही मगाशी म्हटलं की तो द्राक्षाचा गुच्छा जसा असतो ना, तसे विकेट गुच्छामध्ये पाहिजेत, तरच सामन्यामध्ये पुनरागमन होईल, कारण 14 चेंडू 10 धावांची गरज आहे। इकडे मात्र सिंगल इकडे मिळणार, एकच धाव मिळेल। धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागते मात्र 49 धाव। या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे आणि समीकरण म्हणतंय 13 चेंडू 9 धावा। शंभू इलन पारगाव, चला पुन्हा एकदा हा लास्ट कॉल आहे। ही इनिंग संपायच्या आत जर तुम्ही आला नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल। लास्ट कॉल 13-9। शरीराच्या दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, षटक क्रमांक 3 इकडे संपुष्टात येते। 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16.33 च्या सरासरीने आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 49 धावा झाल्यात आणि सर येणाऱ्या 12 चेंडूत 9 धावांची गरज आहे। 9 धावा, जसे आपण शेवटच्या षटकात ज्या धावा यायला हव्या होत्या डॉक्टर साहेबांच्या, ते आल्या नाही आणि आता ज्या पद्धतीने धावाचा जो पाऊस पडलाय तो समोरच्या संघासाठी तेवढा चांगला नाहीये। जी हाँ, शंभू इलेवन पारगांव टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, जल्दी आपको टॉस बॉक्स की तरफ आना है। शंभू इलेवन पारगांव, स्कोर 49-1। महेश नानगुड़े स्ट्राइक। मुझे याद है जब सुप्रीमर की जो ट्रॉफी चल रही थी टेनिस क्रिकेट वर्ल्ड कप, तब चक्कर इन्होंने प्रहार 11 टीम के लिए जो पारी खेली थी और आखिरी गेंद पर छक्का जड़ा था, तब जाकर लॉन्ग ऑन पर वो कैच पकड़ा लिया गया था। 38 रन बनाए थे और वो खिलाड़ी के बीच मैदान पर महेश नानगुड़े बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हैं। रबर बॉल में भी इनका जलवा आपने देखा है, ये जलवा है। सीधे बल्ले से खेला है, लेकिन खिलाड़ी वहां मौजूद है, उनके पास कोई मौका नहीं है। कम खर्चा भरपूर चर्चा, महेश नानगुड़े ऑन फायर, सीधे बल्ले से गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया। खूबसूरत छक्का। आपण नेहमी म्हणता आयकॉन कसे असावे, आयकॉन असे असावे। आयकॉन जी जबाबदारी आहे ती खांद्यावर घेऊन चालणारे असावे आणि पहा दोन्ही आयकॉननी ते मात्र दाखवून दिलं। महेशचा विचार केला तर 19 धावा आणि जर आपण विचार केला फलंदाज वासिक त्यांनी 29 म्हणजे 48 धावा या दोन्ही आयकॉननीच काढलेत आणि गोलंदाजी करताना 2 षटक वासिकनी टाकली आणि 1 षटक महेशनी टाकलंय। म्हणून तर मी म्हणतो की अशा पद्धतीचे जर आयकॉन असतील तर संघ मालकाला किंवा संपूर्ण संघाला ते बॅकअप केल्याशिवाय ठेवत नाही। और इसी के साथ ये मुकाबला जीत लिया है संजय घाटगे मित्र परिवार। कांग्रेचुलेशन, महेश नानगुड़े ने इस मुकाबले में 23 रन बनाए। सातारा सर निमसोड संघाच्या संघ मालकांना विनंती आहे, चला आपला सन्मान घेण्यासाठी आपण यायचं। निमसोड संघ आपला सन्मान घेण्यासाठी या। संघ मालक 58 धावा आणि ते 58 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना 9 विकेट्सनी मात्र हा 1 साइडेड सामना आपल्याला पाहायला मिळाला। या स्पर्धेचे शिल्पकार अर्थात माननीय श्री गणेश चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते निमसोड संघाच्या संघ मालकांचं आपण इकडे सन्मान करूया। या